माझा त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पण घेणार नाही तर नाही घेणार, पण तिकीट देणार नाही. तिकीट नाही मिळत त्यांनी. तर असं असेल तर मग काय फायदा. फक्त बोलवलं आमच्या पक्षातल्या एका नेत्याने बोलवलं त्यांना. ठीक आहे, ते आमचे नेते ते स्वतःच काहीतरी करत असतील. जाऊ द्या, आपलं काय करायचं. आता गल्लीतला पक्ष झालेला आहे. अतुल सावे जर असं म्हणले असेल तर त्यांना माहित नाही की वरचे लोक किती मानतात उद्धव साहेबांना. अतुल साहेब, तुम्ही गल्लीतले शुभ असा तुम्ही कशा लोक जास्त बोलत होता. तुम्ही कसे निवडून आले, काय आले ते आम्हाला माहिती आहे ना. मग शुभ आता काय बोलू नका तुम्ही. कसे निवडून आले त्यांनाच विचारून तुम्ही. नाही, आमचं नियोजन कमी पडलं नाही. आमचं जे नियोजन असतं ते सरळ लोकांकडे हात जोडणे, नमस्कार करणे, रॅली काढणे, पदयात्रा करणे, भाषण करणे हे आहे. त्यांचं फक्त काही करायचं नाही, फक्त पैसे द्यायचे आणि घ्यायचे, पैसे द्यायचे आणि घ्यायचे. तुम्ही जर अशा पद्धतीने वाटत असेल तर बरोबर नाहीये. आज वाहन रॅली काढत संभाजीनगरमध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये पालकमंत्री होते, खासदार होते. आणि इथं जेव्हा गाडी आली, शिरसाट साहेब म्हणत होते की अरे पटपट गाडी पुढे घे वाहन चालकाला. म्हणजे घाबरले ते. बरं. पालकमंत्री घाबरले. आता पालकमंत्र्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता. म्हणजे शिंदे गट ऑटोमॅटिकली बाहेर पडतो. का बाहेर पडतो की यांनी पाहिलं की आता आम्ही इतके जागा मिळवलेल्या 120च्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला, मग यांना कशाला घ्यायचं. आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे. माझ्या बाजूला करणार लिहून घ्या तुम्ही माझ्याकडे. माझं बाक्यात जर खोटं ठरलं तर, कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाहिलं की ती स्वार्थी आहे. ते फक्त घेतात आणि यूज अँड थ्रो करतात. तसं यांना पण शिंदेना सुद्धा शिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी ते बाजूला करतात.